Welcome to second EV. And now let us start with information regarding our writer or author Kiran Purandare, born in 1961. Let us start with Kiran Purandare. Now, what is given here? Kiran Purandare, born in 1961. After BCom, he studied environmental studies at Jordan Hill College of Education in Scotland. तर बी कॉम केल्यानंतर आपले जे ऑथर आहेत किरण पुरंदरे जे आहेत ते एन्व्हायरमेंटल स्टडीज ॲट जॉर्डन हिल कॉलेज ऑफ एज्युकेशन इन स्कॉटलंड, तर स्कॉटलंडमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. जॉर्डन हिल कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. ही इज अ रिसिपियंट ऑफ द साहित्य पुरस्कार, तर त्यांना साहित्य पुरस्कार जो आहे तो त्यांना बहाल करण्यात आलेला आहे. पुणेज भाई माधव बागल अवॉर्ड अँड बेस्ट लिटरेचर अवॉर्ड गिव्हन बाय कल्चरल डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट फॉर इज सका नागझिरा. तर सका नागझिरा नावाचं एक पुस्तक आहे जे त्यांनी स्वतः प्रकाशित केलेलं आहे आणि ह्या पुस्तकासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा एक पुरस्कार जो आहे तो सुद्धा मिळालेला आहे. त्याशिवाय पुण्याचा भाई माधव बागल अवॉर्ड जो आहे तोही त्यांना मिळालेला आहे. ही स्पेंड 400 डेज इनसाइड नागझिरा, तर 400 दिवस त्या ठिकाणी त्यांनी नागझिरा नावाचे हे जे अभयारण्य आहेत त्यात त्यांनी कशा पद्धतीने त्या जंगलामध्ये ते 400 दिवस त्यांनी घालवले, म्हणजे जवळजवळ 1 वर्षापेक्षाही जास्त दिवस त्यांनी तिथे ते त्यांचं वस्ती त्यांनी केली होती. अँड नियर बाय फॉरेस्ट एरियाज अँड रोट हिज दिस अवॉर्ड विनिंग बुक, आणि त्यावर त्यांनी हे एक पुस्तक जे आहे त्यांच्या त्या अनुभवावर एक पुस्तक लिहिलेलं आहे. दिस एक्सरपेट हॅज बीन टेकन फ्रॉम द सेम. एक्सरपेट मीन्स पॅसेज. तर हा जो पॅसेज आहे, हा जो एक्सरपेट आहे, तर हा उतारा जो आहे, हा जो वेसा आहे, हॅज बीन टेकन फ्रॉम द सेम, तर त्याच पुस्तकातून हा घेतलेला आहे. ही इज अ वाईल्ड लाईफ एक्सपर्ट, अ बर्ड वॉचर, अ रायटर अँड अ हॉनररी वाईल्ड लाईफ वॉर्डन इन महाराष्ट्र. तर वन्यजीव आणि वन्य प्राण्यांसंदर्भातला एक तज्ज्ञ आहेत. ते एक पक्षी निरीक्षक आहेत, बर्ड वॉचर आहेत, रायटर अँड हॉनररी वाईल्ड लाईफ वॉर्डन इन महाराष्ट्र. तर महाराष्ट्रातल्या असे अनेक वन्य जमाती संदर्भातल्या किंवा वन्य प्राण्यांसंदर्भातल्या अनेक सन्मान त्यांना मिळालेले आहेत. ही इज ऑल्सो द फाउंडर ऑफ निसर्गवेद ऑर्गनायझेशन विच वर्क्स फॉर नेचर कॉन्झर्वेशन. तर निसर्गवेद ऑर्गनायझेशनसाठी सुद्धा ते काम करतात आणि शिवाय त्यांचं काम जे आहे ते अतिशय नावलौकिक त्यांनी त्याच्यात मिळवलेलं आहे. विच वर्क्स फॉर नेचर कॉन्झर्वेशन, की जे निसर्ग संवर्धनासाठी विशेष करून ही संस्था काम करते. अँड कम्युनिटी वर्क अराउंड नागझिरा नवेगाव, अ टायगर रिझर्व इन भंडारा अँड गोंदिया डिस्ट्रिक्ट. तर ह्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये हे जे काही खास असे संरक्षक वाघांसाठीची जी जंगलं आहेत तिथे त्यांची विशेष कार्य आहे. ही ऑल्सो फाउंडेड किकाज बर्ड क्लब इन ऑर्डर टू स्प्रेड बर्ड फार्मिंग. तर त्यांनी स्वतःचं एक किकाज बर्ड क्लब नावाचं एक संस्था त्यांनी स्थापन केलेली आहे की ज्यात त्यांनी पक्ष्यांचा अभ्यास जो आहे, पक्षी अभ्यास जो आहे आणि पक्षासंदर्भातले अनेक माहिती जी आहे विच इज व्हेरी पॉप्युलर अमंग स्कूल गोईंग चिल्ड्रन ऑफ महाराष्ट्र. आणि अनेक महाराष्ट्रातल्या मुलांसाठी ही संकल्पना जी आहे पक्षी निरीक्षणाची आणि पक्ष्यांचं पालन करण्याची ही मुलांपर्यंत त्यांनी पोचवलेली आहे. तर पार्ट 1 जो आपल्या ह्या ठिकाणी आलेला आहे, इन टू द वाईल्ड, तर जंगलामध्ये किंवा ही जी जंगलकथा आहे ही कशा पद्धतीने आहे, तर पार्ट 1मध्ये काय नेमकं आलेलं आहे. ॲज द नेम सजेस्ट, द एक्सरपेट इज अन अमेझिंग एक्सपिरियन्स ऑफ द रायटर where Kiran Purandare, the solitary traveler, is completely lost in the jungles of उंबरझारा. तर ह्या पहिल्या भागामध्ये त्यांनी काय दिले, तर विशेष करून हा जो उतारा आहे, द एक्सरपेट इज अन अमेझिंग एक्सपिरियन्स ऑफ द रायटर व्हेअर किरण पुरंदरे द सॉलिटरी ट्रॅव्हलर. तर एकाकी त्यांनी एकटा प्रवास जो केलेला आहे त्या जंगलामधला, इज कम्प्लिटली लॉस्ट इन द जंगल्स ऑफ उंबरझरा. तर उंबरझरा नावाचं हे जे जंगल आहे, जंगलात ते एकटे हरवले. ही नॅरेट्स हाऊ ही लॉस्ट हिज वे ॲट द फॉल ऑफ द डस्क. आणि डस्कचा अर्थ आहे संध्याकाळी अंधार पडण्यापूर्वीचा जो काळ असतो त्याला डस्क असं म्हणतात. तसं तो जो ती जी संधिकाळ आहे त्याला आपण तिन्ही सांजा म्हणतो. तर ह्या तिन्ही सांजेच्या वेळेस संध्याकाळी अंधार पडण्याच्या आधी ते वाट चुकले आणि वाट चुकल्यानंतर ते जंगलात ते पूर्णतः हरवले. अँड द टेरिफाईंग टर्मॉईल ही अंडरवेंट देअर आफ्टर. आणि त्यानंतर त्यांना जो एक संघर्ष, त्यांना एक भीतीदायक असे अनुभव त्यांना आले किंवा ते सहन करावे लागले, त्याचा मागोवा त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे. शाउटिंग फॉर हेल्प पुढे लिटरली मीन क्राईंग इन द वाइल्डरनेस. तर
त्या ठिकाणी मदतीसाठी ओरडणं म्हणजे त्या ठिकाणी वन्य जमातींना जागा करण्यासारखं होतं आणि भयानक अशी परिस्थिती त्या ठिकाणी कशी उद्भवली. ही ऑल्सो गिव्ज अ डिटेल्ड डिस्क्रिप्शन ऑफ हाऊ ही फाउंड हिज वे टुवर्ड्स द पिटेझरी. तर हे छोटंसं जे गाव आहे पिटेझरी नावाचं, त्याचा प्रवास त्यांनी कशा पद्धतीने त्या गावाला शोधलं, त्याचा हा छोटासा मागोवा जो आहे अतिशय थरारक असा हा प्रवास त्या ठिकाणी इथे आलेला आहे पार्ट फर्स्टमध्ये. आणि पार्ट टू जो आहे, दिस पार्ट हॅज बीन एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम CN ट्रॅव्हलर मॅगझिन पब्लिश बाय लँड रोव्हर इंडिया. तर सेकंड जो पार्ट आहे तो लँड रोव्हर इंडिया नावाचा एक पब्लिकेशन आहे. त्यांनी CN ट्रॅव्हलर मॅगझिन हे जे पुस्तक काढलेलं आहे किंवा हे जे मॅगझिन आहे, या मासिकातला हा एक उतारा आहे. इट इज अबाउट शहाजंग. तर विशेष करून हा उतारा जो आहे तो शाहजंग नोन फॉर इज वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. तर ह्या शाहजंग माणसाबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे की जे वन्य प्राण्यांची फोटोग्राफी करणारे छायाचित्रकार आहेत. इट ब्रीफ्स अस अबाउट हिज एंट्री इन टू दिस वर्ल्ड ऑफ वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. तर त्यांनी कशा पद्धतीने ते हा फोटोग्राफीमध्ये प्रवेश केलेला आहे वन्यजीवांच्या, तर त्याचं वर्णन त्यांनी ह्या पार्टमध्ये केलेलं आहे. द इन्साईट दॅट ही रिसिव्ड ड्रुईंग हिज दिस जर्नी रिगार्डिंग द लॉस ऑफ हॅबिटॅट ऑफ दोज हिरोज ऑफ द जंगल. आणि कशा पद्धतीने ह्या आपल्या जंगलातले जे प्राणी आहेत यांचा जो रहिवास आहे, जो मूळ अधिवास आहे तो कशा पद्धतीने हरवलेला आहे. अँड द जेन्युइन एफर्ट्स दॅट ही टूक बाय एस्टॅब्लिशिंग BSRTI. तर एक संस्था त्यांनी स्थापन केलेली आहे अशा ह्या वन्यजीवांच्या संवर्धनासाठी, त्यांच्या वाढीसाठी, फॉर द कॉन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट बाय एज्युकेटिंग द लोकल. आणि जंगल पण त्या ठिकाणी जर वाचवायचं असेल, जंगलाचं संवर्धन करायचं असेल, वन्य प्राण्यांचं संवर्धन करायचं असेल तर कशा पद्धतीने तिथले जे स्थानिक लोक आहेत जंगलात त्यांना जर आपण शिक्षित केलं, त्यांना प्रशिक्षण दिलं, लोकल रुरल फॉक्स अँड प्रोव्हाइडिंग देम विथ अ साऊंड रिलायबल सोर्स ऑफ इन्कम. आणि त्यांना जर आपण त्या ठिकाणी चांगल्या इन्कम सोर्स जो उपलब्ध करून दिला तर निश्चितच त्या ठिकाणी पर्यावरणाचा एक समतोल जो आहे, वन्यजीवांचा समतोल जो आहे तो साधता येतो असं त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि कुठेतरी निसर्गाबद्दलचं प्रेम, निसर्गाबद्दलची आस्था, निसर्गाबद्दलचा एक आपुलकी जी आहे ती कुठेतरी ह्या टॉपिकमध्ये आपल्या मनामध्ये जागृत करण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे. तर आपण बघूया पुढे काय नेमकं दिलेलं आहे. आणि अतिशय सुंदर असा प्रवास या ठिकाणी आलेला आहे. आपण सुरुवात करूया टॉपिकला. टॉपिक नंबर 1.6 इंटू द वाईल्ड, पार्ट 1, लॉस्ट इन द जंगल. तर ह्या जंगल सफारी जी आहे ही अतिशय चित्तवेधक आहे. आणि कशा पद्धतीने जंगलामध्ये ते हरवले, लॉस्ट इन द जंगल. तर बघूया आपण. अतिशय सुंदर असा हा टॉपिक आपल्याला अंगावर शहारे आणणारा आणि एक छान असं गुंतवून ठेवणारा असा हा टॉपिक आहे. बघूया आपण. The 8.5 hour long day inside the hide was as fruitful as Jamba tree standing tall on the edge of उंबरझरा. तर 8.5 तास त्या ठिकाणी मी एकाच ठिकाणी लपून बसलो होतो. एक अशी जागा तयार करण्यात आलेली होती. इनसाइड द हाईड वॉज ॲज फ्रूटफुल. आणि हा जो 8.5 तासांचा हा जो स्पॅन होता तो निश्चितच त्या ठिकाणी फलदायी ठरला, अतिशय फलद्रूप झाला. ॲज द जांभा ट्री स्टँडिंग टॉल ऑन द एज ऑफ उंबरझरा. जसं त्या ठिकाणी त्या उंबरझरा नावाच्या त्या जंगलामधलं जे जांभाचं एक मोठं उंच झाड होतं, त्या झाडाच्या कडेवर त्या ठिकाणी बिफोर रॅपिंग अप माय डे ॲट दिस नॅचरल वॉटर होल. आणि त्या जांभा झाडाच्या त्या बाजूलाच त्या ठिकाणी त्यांनी एका आडोशाला ते त्या ठिकाणी लपलेले होते. बिफोर रॅपिंग अप माय डे, रॅपिंग अप मीन्स wrapping up my day. Before wrapping up my day, wrapping up means to end up, to complete the activity. तर आपलं हा दिवस त्यांनी आता संपवायला, दिवसाचं आपलं काम संपवायला घेतलं. बिफोर रॅपिंग अप माय डे, माझा दिवस त्या ठिकाणी मी संपवण्याच्या आधी, ॲट दिस नॅचरल वॉटर होल. तर अशा ह्या पाणथळ ठिकाणी, वॉटर होल त्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी पाणथळ जागा आहे, ज्या ठिकाणी पाण्याचं डबकं आहे छोटंसं, त्या ठिकाणी मी लपलेलो होतो. आय टूक एंट्रीज ऑफ द ॲबिफॉना इन माय फील्ड नोट्स. तर मी लगेचच त्या ठिकाणी ॲबिफॉना जो आहे, आता ॲबिफॉना का आहे तर बर्ड्स ऑफ अ पर्टिक्युलर प्रिजन हॅबिटॅट ऑर जिओलॉजिकल पिरियड. तर काही विशिष्ट असे पक्ष्यांची त्या ठिकाणी जी नावांची यादी आहे तर ॲबिफॉना. तर
ह्या सगळ्या पक्ष्यांच्या नावांची यादी मी त्या ठिकाणी एंट्री केली माझ्या त्या मॅगझिनमध्ये, माझ्या त्या वहीमध्ये, इन माय फील्ड नोट्स. आणि त्या पद्धतीने ते सगळं मी एंट्री केली आणि पक्षी निरीक्षणाचं काम त्यांचं चाललं होतं. सिन्स आय वॉज अलोन आय रश टू पिटेझरी व्हिलेज व्हेअर आय वॉज स्टेशन. तर मी एकटाच होतो आणि आता हे सगळं माझं 8.5 तासाचं शेड्यूल मी संपवलं आणि मी निघालो आपल्या पिटेझरी नावाचं छोटंसं गाव, त्या गावाकडे मी निघालो. व्हेअर आय वॉज स्टेशन, की ज्या ठिकाणी मी राहत होतो, माझा मुक्काम होता. आय कॅमोफ्लेज द हाईड. कॅमोफ्लेजचा अर्थ आहे डिस्गाईज बाय कव्हरिंग इट टू मेक इट ब्लेंड इन विथ द सराउंडिंग. आता हा कॅमोफ्लेज काय आहे तर एखाद्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी जी केलेली जागा असते त्याला कॅमोफ्लेज असं म्हणतात. डिस्काईज म्हणजे डिस्काईज बाय कव्हरिंग इट टू मेक इट ब्लेंड इन विथ द सराउंडिंग. तर सभोवतालच्या परिस्थितीशी एकरूप व्हावं या पद्धतीने त्या ठिकाणी वेषांतर करणं किंवा डिस्गाईज करणं त्याला म्हणतात कॅमोफ्लेज करणं. तर मी काय केलं, ती ज्या जागी मी त्या ठिकाणी आत्तापर्यंत होतो 8.5 तास, त्या जागेला मी छान पद्धतीने बरोबर नेमकं असं त्याला मी आच्छादलं की त्या ठिकाणी कोणाला वाटायला नको की या ठिकाणी लपण्याची जागा आहे असं. तर त्याला मी कॅमोफ्लेज केलं, त्याला छान पद्धतीने मी बरोबर मिळतं जुळतं करून त्याचं वेषांतर जे आहे ते मी लपवलं. टूक माय एसेन्शियल, माझे जे ज्या महत्त्वाच्या वस्तू होत्या त्या वस्तू मी घेतल्या. केम आउट ऑफ द हाईड अँड स्ट्रेच आउट टू माय हार्ट्स कंटेंट. आणि आणि माझ्या ते जी लपण्याची जागा आहे तिथून मी बाहेर आलो. स्ट्रेच आउट टू माय हार्ट्स कंटेंट, आणि अगदी मनाला येईल त्या पद्धतीने मी आळोखे पिळोखे दिले, मोठा आळस दिला. आय लिफ्टेड माय कॅमेरा बॅग, माझी कॅमेरा बॅग जी आहे ती मी उचलली. अँड टूक द फॅमिली ट्रेल टू पिटेझरी. ट्रेलचा अर्थ आहे जी पायवाट आहे त्याला ट्रेल असं म्हणतात. तर एक प्रकारचा मार्ग आहे ज्याला आपण फुटपाथ असं म्हणूया किंवा छोटासा पायवाट म्हणूया. आय लिफ्टेड माय कॅमेरा बॅग अँड टूक द फॅमिली ट्रेल टू पिटेझरी. आणि पिटेझरीकडे मी आता छोट्याशा त्या पायवाटेने निघालो. निगोशिएटिंग द वेब लीव्ज ऑफ टीकूड. निगोशिएटिंग मीन्स फाइंडिंग अ वे थ्रू अ डिफिकल्ट रूट, त्याला म्हणता निगोशिएटिंग करणं. तर तर अशा ह्या अवघड जागेतून त्या ठिकाणी कशी पायवाट तयार करत मी निघालो. निगोशिएटिंग द वेब लीव्ज ऑफ टीकूड अँड मोहा ट्रीज. तर काही मोहाची झाडे आहेत, टिकूडची झाडं आहेत आणि त्याचे असे जाळीदार पानांची एक प्रकारची ती वाट आहे. ट्राईंग टू मेक मिनिमल साऊंड, कमीत कमी आवाज त्या ठिकाणी मी करत होतो. मिनिमलचा अर्थ आहे मिनिमम. आय वॉज ट्रेडिंग कॉशियसली. ट्रेडिंग मीन्स वॉकिंग. तर मी चालत होतो. आय वॉज वॉकिंग कॉशियसली, अतिशय काळजीपूर्वक मी चालत होतो अमंग द वुड्स, त्या जंगलातून. वॉकिंग अलोन इन अ जंगल नीड्स मोर अलर्टनेस दॅन वॉकिंग विथ अ कंपेनियन. तर जंगलामध्ये त्या ठिकाणी एकटं चालणं याच्यामध्ये अतिशय एक दक्षता असते, अलर्टनेस असतो. दॅन वॉकिंग विथ अ कंपेनियन, एखाद्या सोबत्यासोबत चालण्यापेक्षा एकटं जंगलातून चालणं हे अतिशय अवघड असतं आणि अतिशय काळजीपूर्वक त्या ठिकाणी खाली पाय ठेवत आपल्याला ती पायवाट तुडवावी लागते, चालावं लागतं. आय वॉज अलोन हिअर लाईक अ फॉक्स. एखादा कोल्हा असावा त्या पद्धतीने त्या ठिकाणी मी एकटा त्या ठिकाणी चालत होतो. तर म्हणजे अतिशय काळजीपूर्वक त्या ठिकाणी माझ्या मुवमेंट ज्या आहेत त्या चालू होत्या. एकटा मी त्या ठिकाणी चालत होतो. फॉलोईंग द ट्रेल सायलेंटली, शांतपणे त्या ठिकाणी ती वाट मी चोखाळत होतो. वॉचिंग विथ वाईड ओपन आईज, आणि डोळे उघडे होते. माय इयर्स वेअर ग्रास्पिंग अ व्हरायटी ऑफ साऊंड, आणि कानावर त्या ठिकाणी अनेक प्रकारचे आवाज जे आहे ते आवाज त्या ठिकाणी पडत होते त्या जंगलातल्या अनेक अशा वन्यजीवांचे. वेन अ फॅमिली साऊंड टर्न मी, आणि अचानक त्या ठिकाणी एक आवाज नेहमीचा जो मला परिचित होता असा आवाज त्या ठिकाणी मला आला. खॅक खॅक खॅकोस खॅक, एक विशिष्ट आवाज, खॅक खॅक असा आवाज त्या ठिकाणी मला आला. इट वॉज अ लंगूर अलाराम कॉल, आणि मला कळलं की हा जो आवाज होता तो लंगूर म्हणजे एक माकड आहे, ह्या माकडाचा एक विशिष्ट असा अलाराम कॉल आहे की त्याने एक सूचना दिलेली आहे की आपल्याला की निश्चित काहीतरी भयकारक असं घडणार आहे. द लीडर ऑफ द गँग ऑफ लंगूर्स वॉज सिटिंग ऑन द टॉल ट्री मेकिंग अलाराम कॉल. आणि ह्या उंच ठिकाणी द लीडर ऑफ द गँग ऑफ लंगूर्स, एक अशी टोळी त्या ठिकाणी बसलेली आहे त्या माकडांची, ऑन द टॉल ट्री मेकिंग अलाराम कॉल. आणि ह्या सगळे जी टोळी होती ही पूर्ण आता आवाज काढायला लागली त्या माकडांची. टेकिंग अलाराम कॉल्स आउट ऑफ फिअर फॉर लाईफ, आता आपला जीव वाचवायचा आणि जीव वाचवण्याची जी एक प्रकारची जी भीती असते त्यासाठी त्यांनी आपला आवाज काढायला सुरुवात केली, खॅक खॅक काढायला सुरुवात केली. रेस्ट ऑफ द लंगूर ब्रिगेड कंटिन्यू रेझिंग द अलाराम कॉल, बाकीचे पण माकडं जे आहे ते ओरडायला लागले. त्यांनी अलाराम कॉल जो आहे भीतीचा सूचना इशारा एकमेकांना द्यायला सुरुवात केली.
The network of alarm calls was expanding its range as the petrified langurs speeded to the trees near and far and secured their places on treetop. आता त्यांनी काय करावं? द नेटवर्क ऑफ अलाराम कॉल्स वॉज एक्सपेंडिंग इट्स रेंज. तर प्रत्येक आता ही जी नेटवर्क आहे, ही जी ग्रुपची जी परिस्थिती असते, प्रत्येकाला त्यांनी एकमेकांना सांगितलं आणि रेंज ॲज द पेट्रिफाईड मीन्स व्हेरी फ्राईट, अतिशय घाबरलेल्या अवस्थेत त्या ठिकाणी ते एकमेकांना सांगतायत. पेट्रिफाईड लंगूर्स स्पिडेड टू द ट्रीज नियर, आणि ते पळायला लागले जवळच्या झाडांवर उंच ठिकाणी. अँड सेक्युअर्ड देअर प्लेसेस ऑन ट्री टॉप्स, आणि उंच अशा त्या बुंध्यावर उंच शेंड्यावर त्या ठिकाणी त्यांनी आपली जागा जी आहे ती सुरक्षित त्यांनी केली. ऑल दिस अपहिवल वॉज क्रिएटेड. तर या ठिकाणी ही जी अपहिवल आहे, अपहिवल म्हणजे हा डिस्टर्बन्स जो आहे, अपहिवल मीन्स डिस्टर्बन्स. ऑल दिस अपहिवल वॉज क्रिएटेड बाय ओनली वन ॲनिमल्स प्रेझेन्स, अ लिओपार्ड. तर हा सगळा जो खटाटोप चालला होता तो का चालला होता, तर त्या ठिकाणी एक लिओपार्ड जो आहे, एक बिबट्या जो आहे, एक चित्ता जो आहे, तो त्या ठिकाणी त्याचं अस्तित्व त्या ठिकाणी आता त्यांना कळलं होतं. आणि ह्या सगळ्या माकडांचा किलबिलाट जो आहे, एक प्रकारचा विशिष्ट आवाज जो आहे, एक पॅनिक जे आहे सिग्नल, पॅनिक सिग्नल त्यांनी दिलेलं होतं, आणि हा सगळा गोंधळ जो आहे तो माजलेला होता. हिअर वी स्टॉप अँड वी टर्न टू नेक्स्ट टीव्ही.